नमस्कार, मी गजेंद्र. परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपला महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचे स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत चाकणमध्ये. चाकणमध्ये जो इथे भारत गॅस आहे, भारत गॅसचे जे इन्स्टॉलियरवर इथे नागरिक सकाळपासून रात्रीपासून लाईन मध्ये लागलेले आहेत. तुम्ही असे बघताय की ह्या सर्व नागरिक आहेत, महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत. कारण हा जीवन आवश्यक वस्तू आहे. गॅस म्हणजे परिवाराला जो जेवण बनवतं तो एक गॅसच जर संपला तर या सर्व कामगार वर्ग किंवा हे नागरिक हे कसे काय करतील, म्हणून सकाळपासून हे लाईन मध्ये लागलेले आहेत. आपण बघतोय की इकडे ह्या ज्या महिला आहेत, इकडे जर आपण बघतोय की ह्या ज्या महिला आहेत त्या सकाळपासून लाईन मध्ये लागलेल्या आहेत. काही केव्हापासून लाईन मध्ये लागले? 8 वाजतापासून सकाळी 8 वाजतापासून. गॅस सिंगल गॅस आहे का डबल गॅस आहे? डबल आहे, दोन्ही संपले. अच्छा, दोन्ही संपलेले आहे. काही सकाळपासून लाईन मध्ये लागलेले आहेत आणि दोन्ही गॅस त्यांचे संपलेले आहेत. त्यामुळं बऱ्याच पद्धती इकडे बघा तुम्ही कसे बसलेले आहेत, लोक सकाळपासून येऊन बसलेले आहेत. चला येत जा तुम्ही पुढं, तुम्ही हातावर इशारा करत जा. इकडे बघतोय की सर्व नागरिक. दादा केव्हापासून आहे लाईन मध्ये? सकाळी 8 वाजेपासून. सकाळी 8 वाजतापासून लाईन मध्ये लागलेले आहेत. हो. कधी संपला तुमचा गॅस? आमचा गॅस आता 3 दिवस झाले संपून. डबल गॅस आहे का सिंगल आहे? नाही डबल आहे. दोन्ही भरून घेताय का आता एकच भरताय? नाही, आता एकच भरतोय. बरं बरं बरं. बघतायत परिवर्तन न्यूज 24. तर आपण बघतोय परिवर्तन न्यूज 24 मध्ये लाईव्ह बघतायत तुम्ही. ह्या सर्व गॅस ज्या पद्धतीने हे करतोय कट करा. आपण बघत आहात की लाईन मध्ये कसे लोक उन्हातान्हात थांबलेले आहेत. हे बघा दादा सकाळपासून आहे ना? सकाळपासून आहे सर. पाणी नाही तर काही नाही. आता पाणी दिलंय सरांनी. आता जस्ट पाणी पिले. काय उपाशीच आहेत आम्ही सर्व. हे परेशान मध्ये उन्हातान्हात. हे सर्व चाकणमध्ये बाहेरगावावरून काही कामगार वर्ग कामानिमित्त आलेले लोक आहेत आणि सर्वांचं उपयोजना म्हणजेच उपजीविका म्हणजेच गॅस. गॅस जर नसेल घरात तो बघा. आपण आतापर्यंत या लाईन मध्ये बरेचसे लोक लागलेले आहेत. दादा आपण कब से आप लाईन में लगे हो? ते सकाळी 3 पासून 3 वाजतापासून लाईन मध्ये लागलेले आहेत सकाळी. बरोबर आहे. गॅस संपलेला आहे काय तुमच्याकडे आतापर्यंत? संपलेला आहे ना. काय संपलेला आहे. ठीक आहे. कोणी आपापले गॅस व्यवस्थितरित्या घ्यावं, पुढे पुढे जावा. काही तुम्ही केव्हापासून आलेले आहे तिथे? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून सर. सकाळी 8 वाजतापासून काही लाईन मध्ये लागलेले आहे. उन्हाचा जरावा होतोय. लाईन गॅस हा एक इम्पॉर्टंट आहे, जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळं घरातील परिवारांना लागणारा जो गॅस आहे हा गॅस साठी हे सर्व आमचे नागरिक आहे इथे सर्व लाईन मध्ये लागलेले आहे. इधर दिखो भाई, देख रहे. आज आपण HP गॅस भारत गॅसच्या पंपवरती आलेलो आहोत. देखील दादा केव्हापासून आलात तुम्ही? मी सकाळी 7 तुमची टाकी वाजल्यापासून. कुठं आहे? तुम्ही लाईन मध्ये माझी कुठे आहे? टाकी तिकडे आहे. मी तिथून इथपर्यंत आलेलो आहे. सरकारने याच्या विरोधात कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीयेत. सरकारने प्रत्येक व्यक्तीला समाजाचा नागरिक म्हणून त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आता ऊन एवढं आहे तरी पण सर्व लोक सकाळी 6 वाजल्यापासून लाईनीत आहेत. ओके, धन्यवाद दादा. 4 वाजल्यापासून. बरं बरं बरं. तर आपण बघताय की ते गॅस एजन्सीचा आता इथपर्यंत लाईन लागलेली आहे आणि इथे लाईन लागत असून हे बघा लाईन मध्ये पूर्ण इथून गॅस वितरण होत आहे सर्व या गोष्टींचा. या पद्धतीचं गॅस वितरण या पद्धतीने लाईन मध्ये सर्व लागलेले आहे. काही सामाजिक संघटनांनी वितरण केलं तर बरं पडेल. आपल्यामध्ये लागलेलं आहे आणि केव्हापासून इथं गॅस वितरण होत आहे तर ते आपण बघतोय की लाईन मध्ये लागलेले लोक उन्हातान्हात असे बसलेले आहेत. तर आपण बघतोय. दादा कब से लाइन में लगे हो? सुबह 5 बजे से. 5 बजे से. अभी नंबर आ रहा है आपका? हाँ. ठीक आहे. आता हे 5 वाजल्यापासून लाईन मध्ये लागलेलं आहे आणि गॅस वितरण इथं चालू होत आहे. लाईन बघतोय आपण एवढ्या लांबवरून लाईन इथून येत असून इथून गॅस वितरण होते. प्रत्येक जण लाईन मध्ये लागून आपली OTP तिथे देऊन आणि कशा पद्धतीची प्रक्रिया आहे ते आपण बघूया. काय वितरित करत नाही? नसेल तर अरेंज करा. अरेंज करा तुम्ही. इकडे बोलतात माणसं. का करत नाही एजन्सी वाले? 3 ठिकाणी वितरित का करत नाही लोक?
मग हे पाणी म्हणताय ना तुम्ही? एजन्सीवाल्याने वितरणाचं काम आहे, सिलेंडर आहेत तर 3-4 ठिकाणी वितरित करण्याचं काम पब्लिक एवढ्या कडक उन्हात दुपारचे 1 ते 1:30 वाजलेले आहेत. इथे कमीत कमी 500 ते 600 पब्लिक उभा आहे. तरी पण सांगतोय पाणी आहे आत्ता दिलंय सकाळी 4 वाजल्यापासून गॅससाठी उभा आहे. दोन कंपनीचं काम बुडून येत आहे. हा? मला सांगा किती मध्ये गॅस पडला ते आम्हाला? नाही नाही, आता परिस्थिती आहे, परिस्थितीला थोडस आपण पण सहकार्य करणं गरजेचं आहे, मान्य आहे. मी आपण काय म्हणतो, काय झालं व्यवस्था काहीच नाहीये आता. सहकार्य जर नसतं 3 गाड्या आहे पण आता आमचा नंबर आहे तर गाडी संपून जायची, मग त्यांचं नियोजन काहीच नाहीये. 1200 सिलेंडर आहे आणि 2000 गाड्या त्यांनी आहे ना त्यांचं. ठीक आहे. ही सीमा एजन्सीची मेन एजन्सी आहे तालुक्यातली. आमच्या शाळेमध्ये आहेत, अजून 12:30ला सुटणार आहेत. उन्हामध्ये ते आरामशी बसतात एक जणाला, पण तुम्ही वाढवा ना, एवढी भीड होणार नाही. सकाळी 4 वाजता तर हे होते संतप्त जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया होत्या, ज्यांनी आतापर्यंत म्हणजे पाण्याची व्यवस्था, काही सामाजिक संघटना असेल यांनी सुद्धा यांच्याकडे लक्ष देऊन काय होईना यांची पाण्याची व्यवस्था किंवा चायची व्यवस्था किंवा अदरवाईज काही पण असू द्या, पण असं करायला पाहिजे. कारण आता ही जनता बघा ऊन किती येतंय, व्हिडिओ ऊन किती येतंय त्यामुळे काय ठीक आहे चलो. तसं काही नागरिकांचं असं मत आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईनीचा बंदोबस्त करावा, पण काय असेल ते जे त्यांचे ते हे आहेत गॅस वितरक आहेत त्यांच्या हाती असते सर्व काही गोष्टी, परंतु आमचे नागरिक आहे लाईन मध्ये लागून शांत पद्धतीने आपला गॅस घेण्यासाठी आपला नंबर लावून का होईना पण गॅस आपला हासिल करण्यासाठी सर्व लाईन मध्ये लागलेला आहे. अहो लोकांना पाणी तरी द्या प्यायला म्हणा, उन्हात आपले लोक चक्कर येऊन पडतील. हा? तेवढं तरी सहकार्य करा म्हणा. बाकी नाही काही. बाबांचं मत आहे की बाबा यांच्या प्रतिक्रिया आहे की लोकांनी पाणी तरी, काही समाजसेवी संघटना असेल किंवा समाजसेवी संस्था असेल यांनी पाण्याची सुद्धा व्यवस्था या लाईन साठी केली पाहिजे. वरून ऊन आहे आणि उन्हासाठी आता वितरक लोक म्हणाले होते चक्कर येऊन पडलं तर कोण भरून देणार आहे का? सरकार भरणार आहे. बरोबर आहे हा? तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही नाही, तुमची प्रतिक्रिया आम्ही दाखवतो, हा. आमचं काही मत नाही आहे. पाणी तरी द्या, कमीत कमी पाणी द्या. आता भाऊ द्या 4 तास लेट झाले तर पाणी द्या भाऊ प्यायला. अरे बारा एक लाईन मध्ये आहेत लोक आणि लाईन मध्ये लागत असताना बऱ्यापैकी यांची लाईन इथपर्यंत आलेली आहे. आपण पुढेही बघूया की कुठपर्यंत लाईन लागलेली आहे ते. हे इथून अशी जर लाईन गेलेली आहे, इथून साईड मध्ये टाकलेली आहे, परत तिथून घेतलेल्यानंतर हे लाईनच चालू आहे. आपण लाईव्ह परिवर्तन न्यूज 24 मध्ये बघताय की लाईन गॅसची लाईन, गॅस हे अत्यंत हा महत्वाचा पार्ट हा संसारातला असल्याने महिलांसाठी किंवा परिवारांसाठी जो गॅस लागतो त्या गॅसची लाईन, गॅसचा जो तुटवडा पडलेला आहे त्या निमित्ताने लोकांनी आपले, पण एवढं महत्वाचं आहे की आपले जे नागरिक आहे हे लाईन मध्ये का होईना लाईन मध्ये राहून आपला गॅस घेत आहे. आपण बघतायत लाईन. केव्हापासून आहे लाईन मध्ये? 7:30 सकाळी 7:30 वाजले. सकाळी 7:30 वाजतापासून आहेत दादा लाईन मध्ये. चला केव्हापासून लाईन मध्ये लागलेले आहेत? 7 वाजता 7 वाजता 7 वाजता 7 आलेले आहेत. वाजता. हा आम्ही 7 वाजता. तर हे सकाळी कधी रात्रीपासून काही लोक लाईन मध्ये लागलेले असून कधी सकाळपासून इथून मागून लाईन चालू झालेली आहे. तर आता आपण बघताय की पुढे लाईन किती लांब आहे आपण पाहूया. आपण लाईव्ह पाहू शकतोय. काही लोकांना गॅस मिळालेला आहे, गॅस घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. तर हे बघा गॅस मिळाला का दादा? हो मिळाला. किती तासानंतर गॅस मिळाला? 5:30 वाजल्यापासून आताशी मिळाला. दादा हे 5:30 वाजल्यापासून होते तर समाधान वाटतोय का? हो. चला 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 8 तास पूर्ण ड्युटी. तो बघा आपण आतापर्यंत या लाईन मध्ये बरेचसे लोक लागले नाही. दादा आपण कब से आप लाईन में लगे हो? ते सकाळी 3 पासून 3 वाजतापासून लाईन मध्ये लागलेले आहे सकाळी. बरोबर आहे. गॅस संपलेला आहे काय तुमच्याकडे आतापर्यंत? संपलेला आहे ना.
गॅस संपलेला आहे. ठीक आहे, कोणी आपापले गॅस व्यवस्थितरित्या घ्यावं, पुढे पुढे जावं. ताई, तुम्ही केव्हापासून आलेले आहे तिथे? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून सकाळी 8 वाजतापासून काही लाईन मध्ये लागलेले आहे. उन्हाचा झरावा होतोय. लाईन, गॅस हा एक इम्पॉर्टंट आहे, जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळं घरातील परिवारांना लागणारा जो गॅस आहे, हा गॅस साठी हे सर्व आमचे नागरिक आहे इथे सर्व लाईन मध्ये लागलेले आहे. इधर दिखो भाई, ये देख रहे. आज आपण HP गॅस, भारत गॅसच्या पंपवरती आलेलो आहोत. देखील दादा, केव्हापासून आलात तुम्ही? मी सकाळी 7 तुमची टाकी वाजल्यापासून कुठं आहे? तुम्ही लाईन मध्ये माझी कुठे आहे? टाकी तिकडे आहे. मी तिथून इथपर्यंत आलेलो आहे. सरकारने याच्या विरोधात कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीयेत. सरकारने प्रत्येक व्यक्तीला समाजाचा नागरिक म्हणून त्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आता ऊन एवढं आहे तरी पण सर्व लोक सकाळी 6 वाजल्यापासून ची लाईन लागलेली आहे. इथे बघतायत तुम्ही, इथे महिला वगैरे सर्व असे उभे आहेत सकाळपासून. कधीपासून आले? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलो. 8 वाजल्यापासून आले सकाळपासून. सकाळी 8 वाजतापासून आलेले आहेत. कधी कधी संपला तुमचा गॅस? आमचा 2 दिवसाला संपलाय. 2 दिवसापासून गॅस मिळालाच नाही. नाही. म्हणजे गॅसचा पुरवठा कमी असल्यामुळं लोकांमध्ये भीतीचंही एक वातावरण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडेसे अपप्रचार पण होत आहे, याचा पण एक दृष्टिकोन होतोय. ताई, तुम्ही केव्हा आलात? मी पण सकाळी 10 वाजल्यापासून आले. सकाळी 10 वाजतापासून लाईन मध्ये ताई आहेत. आता इथून सुरुवात झालेली आहे. दर्शन कधी होईल, तिथपर्यंत कधी मिळेल हे त्यांनाच माहिती. चला पुढे बघूया. इथं बघतायत तुम्ही, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या महिला, पुरुष सर्व जण लाईन मध्ये लागलेले आहेत. सकाळी 10 वाजतापासून येतात. बरीच मोठी गॅसची लाईन आहे आणि त्यानिमित्ताने आपण सिरम्या गॅसचे काही इथे कर्मचारी, आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आता हे लाईन मध्ये लागलेल्या सर्वांना गॅस मिळेल? हो, सर्वांना भेटणार आहे. आमच्याकडे अजून 400-500 सिलेंडर शिल्लक आहे. तर आम्ही सर्वांना जेवढे सिलेंडर आहेत तेवढ्या लोकांना आम्ही इथं थांबवणार आहे आणि जे राहतील त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना परत देणार आहे सिलेंडर. सर्वांना भेटणार आहे सिलेंडर. पण सध्या परिस्थिती अशी होती की लोकांना असं वाटतं सिलेंडर भेटतात की नाही. सर, आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती करतोय, आमच्या सगळं मेसेजद्वारे आम्ही सर्वांना सांगतोय की सर्वांना सिलेंडर भेटन. पण लोक न्यूज बघून किंवा असं वातावरण बघून, थोडा विद्याजनक परिस्थिती बघून अजून परिस्थिती त्यांना वाटतं सिलेंडर भेटतं की नाही. त्याच्यामुळे एक आपण स्टोरेज करायला लागले सिलेंडर. ज्यांना सिंगल असेल त्यांचं ठीक आहे, पण जे काही काही डबल आहे त्यांना आम्ही विनंती करतो तुम्ही कधी 2-3 दिवसांनी भरा. बाकीच्या ज्याला गरज त्यांना भेटू द्या. काही नागरिक पॅनिक होतात का सोशल मीडियाच्या मेसेजनुसार किंवा अशा परिस्थितीनुसार? त्या लोकांना वाटतं गॅस मिळतो की नाही, परंतु तुमच्याकडनं सांगण्यात येते की आता आमच्याकडे आम्ही सर्व पुरवठा आमच्या आहे. तिन्ही गाड्या रोजच्या भरून येतात आम्हाला. आमचं टायमिंग 9 वाजता, तरी आम्ही सकाळी 7:30ला चालू केलेलं आहे. कुणाला नाश्ता नाही, पाणी सगळं आम्ही आमचं चालू आहे. 2 दिवस झाले मुलांना जेवण नाही आमच्या, तरी आम्ही ठीक आहे, आम्ही संध्याकाळी आमच्या पद्धतीने ऍडजस्ट करतोय. पण कस्टमरला पण आमची विनंती की तुम्ही पॅनिक होऊन इथं येऊ नका जास्त करून, जेणेकरून आम्हाला घरी तुम्हाला देता येईल. पण लोकांची मनस्थिती नाहीये. लोक तसा विचार करत नाही, आम्हाला आज सिलेंडर भेटला पाहिजे असं त्यांच्या मनात आहे. पण आमचं म्हणणं आहे की तुम्हाला घरपोच पण भेटेल, पण तुम्ही इथं येऊ नका. आज सकाळी 4 वाजता लोक आलेली आहेत. त्यांना येऊ नका म्हणलं तर 4 वाजतापासून लाईन आहे. त्याला परिस्थिती आम्ही तर शेवटी पोलीस प्रोटेक्शन पण स्वतः सकाळी बोलवलं होतं आम्ही. परिस्थिती आमचे 22 लोक कामाला लागल्यात सर्वांना समजून सांगण्यासाठी, पण लोक काही ऐकण्याच्या मनस्थिती नाही. तर लोकांना आमची एक विनंती की सर्वांना सिलेंडर भेटल, पॅनिक होऊ नका. आपण एक लाईनने थांबा. तुम्हाला इथे यायची पण गरज नव्हती, पण तुम्ही काय न्यूज बघताय, काय बघताय सोशल मीडियाच्या मार्फत,